बुद्धरत्न, धम्मरत्न, संघरत्न, सर्वश्रेष्ठ अशा ह्या 3 रत्नाला प्रथम त्रिवार अभिवादन। ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना या 3 रत्नाचा लाभ झाला, ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना हे सुखाचे दिवस आले आणि ज्यांच्यामुळेच आपणा सर्वांना शिक्षणाचे दरवाजे खुले झाले आणि विशेष रूपाने आजची ही त्रिविध अशी महापवित्र पौर्णिमा आणि जयंती साजरी करण्याची संधी ज्यांच्यामुळे आपणाला प्राप्त झाली, ज्यांच्यामुळे आपणाला प्रत्यक्ष बुद्धाचं रूप असलेल्या बोधिवृक्षाच्या छायेखाली आज आपल्या सर्वांना दानशील समाधीचं आचरण करता आलं, असे बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आजच्या या मंगलमय दिनी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम, हे पुण्यमय कार्यक्रम होत आहे, असे पूज्य बोधिपालोजी महाथेरा आणि संपूर्ण पूज्य भिक्खू संघाला प्रणाम करून आजच्या या कार्यक्रमाचे सर्व दानदाते, दानदात्या, आयोजक, आयोजिका, संयोजक, संयोजिका, उपासक, उपासिका, साधक, साधिका, बालक आणि बालिकांनो, थोडक्यामध्येच तुम्हाला आजच्या दिवसाचं विशेषता आणि महत्त्व सांगून आपण नेमकं आजच्या दिवशी काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे या संदर्भामध्ये तुम्हाला उद्देशून किंवा भगवंतांनी सांगितलेला सद्धम्म शिकवितो। उपासक आणि उपासिकांनो, आपण अनेक भिक्षूंच्या मुखातून आजच्या दिवसांच्या बुद्ध जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ऐकल्या असतील। उपासक उपासक्या सुद्धा वैशाख पौर्णिमा किंवा बुद्ध जयंती असं म्हणून आपल्याला एकमेकांना शुभेच्छा देतात। तसं अनेक लोक आजकाल शुभेच्छा देण्यामध्ये माहिर आहेत, कारण त्या शुभेच्छा व्हॉट्सअपवर देताना काही पैसे लागत नाही, त्या फुकटच द्याव्या लागतात। त्यामुळं व्हॉट्सअपवर अनेक पुष्पगुच्छ पाठवतात, पण ओरिजिनल पुष्पगुच्छ कधीच नाही आणत। आजकाल लोक व्हॉट्सअपवर नाश्ता बी पाठवू लागलेत, चहा, आईस्क्रीम, काही काही पाठवतात, पण प्रत्यक्ष भिक्खू संघ आले की कुठे जाऊन बसतात काय माहित नाही। तर त्यामुळे ते सोपं झालं की जिथं काही लागत नाही पण तिच्यावर सर्व काही पाठवता येतं। बस फक्त पुढे चालून ई निवायचा जो बस्ता असतो तो तसा पाठवू नका, म्हणजे आपल्या सोयरीकी तुटणार नाहीत। पण सांगायचं तात्पर्य की आजचा जो दिवस आहे तो एवढा महापुण्याचा दिवस आहे, तर या दिवशी काय दिलं पाहिजे, काय घेतलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, तर आपण सुरुवात करूया की याला बुद्ध जयंती म्हणतात। बुद्ध म्हणजे ज्यांनी ज्ञानाला सिद्ध केलेला आहे, ज्ञानाला ज्यांनी साक्षात्कार केलेला आहे, ज्यांनी ज्ञानाला आपल्यामध्ये अवगत केलेला आहे, ज्यांनी ज्ञानाला आपल्यामध्ये अनुभूतीत केलेलं आहे, ज्यांनी ज्ञानाला आपल्या ज्ञानचक्षुंनी पाहिलेलं आहे आणि त्यामध्ये ते ध्यानस्थ झालेले आहेत, आणि म्हणून बोधी नेत्र ज्यांना प्राप्त झालेले आहेत, ज्यांना पूर्ण पाठीमागचा भूतकाळातल्या चराचरामधलं, कणाकणामधलं, रणमधलं आणि रोयामधलं ज्यांना प्रत्यक्ष ज्ञान आहे, ज्यांना वर्तमान काळामधल्या पृथ्वीवरल्या या ब्रह्मांडातल्या 31 लोकांचं सर्व ज्ञान आहे, ज्यांना पुढे भविष्यामध्ये सुद्धा 31 लोकांमध्ये कोण कोण उत्पन्न होणार आहे, कोण कोण आपल्या जागा बदलणार आहे, कोण कोण आपले रूप बदलणार आहे, कोण कोण आपल्या संज्ञा बदलणार आहे, कोण कोण आपले विज्ञान बदलणार आहे, कोण कोण आपल्या सगळ्याचे सगळे योनी बदलणार आहे, म्हणजे भवभावाग्र बदलणार आहे, आणि कोण याच्यातून मुक्त होणार आहे, याचं संपूर्ण ज्ञान ज्यांना आहे त्याला बोधी म्हणतात, आणि ती सिद्ध ज्यांनी केली त्यांना बुद्ध म्हणतात।
आणि अशा त्या बुद्धाची जयंती आहे. मग आता दुसरा शब्द जयंती म्हणजे काय? आता बुद्धावर भरपूर व्याख्या करता येईल, खूप मोठा आहे ते, मोठ्या भंतेजीला पण आपल्याला ऐकायचे म्हणून तुम्हाला थोडक्यात सांगितलं. पण आता ती जयंती आहे, तर हे दोन शब्द आहेत, जय अधिक अंती. म्हणजे जय अंतिम प्राप्त केलेला विजय. अंतिम का म्हटलेलं आहे त्याला? कारण की ज्या विजयामध्ये आता पुन्हा कधी लढाई होणार नाही, कारण ज्यांच्या सोबत लढाया करायच्या होत्या त्या सगळ्यांनाच पराजित करून टाकलेला आहे आणि पुन्हा त्यांना उभं राहण्याजोगं किंवा त्यांना पुन्हा लढण्याजोगं अवसर नाही आहे. म्हणजे शेवटचं युद्ध झालेलं आहे आणि ते अशा पद्धतीने जिंकलेलं आहे की डबल ह्या संसारामध्ये आता त्यांच्यासोबत कधी युद्ध होणार नाही आणि तिथं त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे आणि तो विजय त्यांचा अंतिम आहे आणि म्हणून त्याला जयंती म्हटलेला आहे. पण आता त्यांनी विजय कशावर प्राप्त केलेला आहे? त्यांनी विजय कशावर प्राप्त केलेला आहे आणि कोणासोबत युद्ध झालेलं आहे? इकडे तथागत तर आपण नारे देताना म्हणतो युद्ध नको आम्हा बुद्ध हवे, युद्ध नको आम्हा बुद्ध हवे. आणि भंतीजी तर म्हणतात की बुद्धाने युद्धावर विजय प्राप्त केला, म्हणजे याचा अर्थ त्यांनी युद्ध केलं. पण युद्ध कोणासोबत केलं? युद्धामध्ये त्यांचा रणगाडा कोणता होता? युद्धामध्ये त्यांचा सेनापती कोण होता? युद्धामध्ये त्यांनी कोणता नगारा वाजवला होता? युद्धामध्ये त्यांनी कोणतं शस्त्र वापरलं होतं? आणि युद्धामध्ये त्यांनी कोणाचा खात्मा केला? युद्धामध्ये त्यांनी कोणाला नष्ट करून टाकलं आणि कसा त्यांनी विजय प्राप्त केला? हे जर आपण नीट समजलं तर मग आपल्या लक्षात येईल की खरंच केवळ आणि केवळ तथागत सम्यक संबुद्धांचीच जयंती असते, बाकी या संसारात कोणाचीही नसते. इवन आपले बाबासाहेबांची पण जयंती नसते, कारण बोधिसत्वांचा अंतिम जय नसतो. कारण बोधिसत्व पुन्हा पुन्हा जन्माला येतात, त्यामुळे बाबासाहेबांची सुद्धा जयंती नसते. बाबासाहेबाचा तुम्ही जन्मदिवसाचा महाउत्सव म्हणू शकता, पण जयंतीचा अर्थ असा होतो की ज्यांनी जय मिळवलेला आहे, विजय प्राप्त केलेला आहे आणि तो विजय आता अंतिम आहे आणि त्यांची जयंती साजरी करायची आहे. आता साजरी म्हणजे काय? प्रत्येक शब्दाला आपण बुद्धाचे अनुयायी या नात्यानं गहिराईमध्ये जाऊन पाहणं हे आपलं परम कर्तव्य आहे. जर आपण कोणाचे शिष्य असतो की जिथं गुरु डोकं लावत नाही तिथं शिष्यानं काय डोकं लावायचं आहे? जिथं गुरुच्या डोक्यामध्ये संपूर्ण ज्ञान भरलेलं आहे तिथं त्यांच्या शिष्यांनी सुद्धा प्रज्ञेनं प्रत्येक गोष्ट पाहिली पाहिजे. म्हणून हे आपलं आद्य कर्तव्य आहे की ज्या बाबाने आपल्याला तथागताकडे घेऊन गेले ते बाबाही आपले सिम्बॉल ऑफ द नॉलेज म्हणून पूर्ण वर्ल्डमध्ये फेमस आहेत. आणि ज्यांच्याकडे आपल्याला घेऊन गेले तर ते तथागत महाप्रज्ञावान किंवा ते तथागत महाकारुणिक आणि ते तथागत सगळ्या मारांवर विजय प्राप्त करणारे तथागत आहेत. म्हणून तथागताने मारावर विजय प्राप्त केला. मार नावाचा जो एक नंबरचा शत्रू होता त्या शत्रूवर तथागताने विजय प्राप्त केला आणि तथागताने त्यामध्ये कोणता रणगाडा वापरला? जसं युद्धासाठी रणगाडा वापरावा लागतो तुला, कोणता रणगाडा वापरला? त्या रणगाड्याला कोणते असे हाती जुटलेले होते किंवा समोर घोडे होते किंवा काय होतं की जेणेकरून त्या माराला तथागत गेले? तर मार आला होता. तर तुम्ही जयमंगल अठ्ठगाथामध्ये बघा, त्यामध्ये दिलेलं आहे मारातिरेकमभियोजित सबरतिं घोरंपना लवकम खमथ द्वयखं खंती सुधंत विधिना जितवा मुनिंदो तंते जसा भवतु ते जयमंगलानी. स्पष्ट शब्दात कळतं इथं की मार हा कसं सैन्यानिशी, कसं शस्त्रानिशी, किती हातानिशी, कसं रणगाड्यानिशी कसा भगवंताकडे आला. पण भगवंतानी मात्र एकच शस्त्र वापरलं. भगवंताचे शस्त्र कोणतं होतं? खंती सुधंत विधिना जितवा मुनिंदो. खंती नावाचं शस्त्र हातामध्ये घेऊन जितले आमचे मुनिंद्र, ज्यांचं मनावर ताबा आहे असे मुनिंद्र, ज्यांनी खंती नावाच्या शस्त्राने अनेक हजारो हातामध्ये हजारो शस्त्र घेऊन घनघोर अकराळ विकराळ रूप धारण करून अशा पद्धतीनं निसर्गाचा वारा, पाऊस, धूप, वेगळ्या वेगळ्या प्रकारची अग्नी घेऊन येऊन जो अनेक रणगाड्यासहित अनेक सैन्यासहित बुद्धावर चालून आला
अशा त्या माराला भगवंतांनी खंती खंती फक्त एकच शस्त्र घेतलं भगवंतांनी हातात. कोणतं? खंती. खंती म्हणजे शांती. खंती म्हणजे शांती. बघा, एका छोट्याशा गोष्टीनं जिंकलं त्यांनी. आता ते मार हजारो शस्त्र हातात घेऊन आले. म्हणजे काय काय घेऊन आले? काय काय घेऊन आले? तुमच्याकडे एकच शस्त्र, एकच माराचं एक येऊ द्या, तुमच्या बाजूनं साधी एखादी पाल पळू द्या, अशी पाल तुम्ही चिरकतच पाहता, किंवा नुसतं तुम्हाला पाठीमागून एवढा आवाजच येऊ द्या, साप कोणी नाही राहत इथं, फक्त भंतीजीच राहतात, नुसतं सापच म्हणू द्या, म्हणजे फक्त एकच गोष्ट आली तुमच्याकडे, फक्त तुमची शांती भंग. नाही तर एवढं कशाला, तुम्ही असे ध्यानाला बसू द्या आणि तुमच्या पायाला फक्त कोणी धक्का मारून जाऊ द्या की लग डोळे उघडे ठेवून तर नंतर पाहते. खंती गेली शांती पारमित बाजूला. खंती केवढं मोठं शस्त्र त्यांनी हातात घेतलं. एवढं कशाला? आता आपण इकडं बसलो काऊन? तिथं बसलो असतो ना मग कळली असती खंती. घडी घडी बरेच निरोप आले असते आम्हाला की कूलर काम नाही करत, फिरूच नाही लागलं, त्या कूलरला मर्गी आली का काय, त्याला काय लकवा आला का काय, प्लेग झाला का काय, आणि त्याच्यात पाणीच नाही. आपली शांती भंग झाली असती. तर खंती विधंत सुधिना जितवा मुनिंदो, शांत चित्ताने राहिले भगवान. जेवढे जेवढे मनामध्ये विकार आले, जेवढे जेवढे मनामध्ये उपविकार आले, जेवढे जेवढे मनामध्ये पूर्णचे पूर्ण उपविकाराचे जेवढे काही त्याचे बंधू बांधव आले, जे 6 इंद्रियांनी, 6 इंद्रियाच्या 6 विषयांनी, 6 विषयाच्या 6 विज्ञानांनी, 6 विज्ञानांच्या 6 कर्मसंस्कारांनी, 6 कर्मसंस्काराच्या 6 चित्तांनी, 6 चित्ताच्या त्या सर्व बंधनांनी, अशा टोटल 108 प्रकारच्या तणहांनी, तृष्णांनी, प्रत्येक हातात एक वेगळं वेगळं शस्त्र घेऊन माराने भगवंतावर वार केले आणि ते प्रहार केले. पण भगवंताने मात्र शांती पारमितीच्या बळानं शांती शस्त्र आपल्या हातात घेऊन शांत राहिले. भगवान काहीच केलं नाही, शांत राहिले. शांती पारमिता. आणि म्हणून उपासक उपासिकांनो, आज जयंती जर आपल्याला साजरी करायची तर कमीत कमी आपण त्या शांती दूताचे आपण पुत्र आहोत. तर आज आपण शांती धारण केली पाहिजे, शांती धारण केली पाहिजे. बरं झालं तुम्ही भिक्खू संघाच्या सहवासात आहेत म्हणून इच्छा असो को नसो शांत बसणं आहे. कमीत कमी आता इच्छा असो को नसो कमीत कमी तेवढी पारमिता तर होते. पण हीच गोष्ट जर का घरी असते तर मग काय नाही सांगता येत. तुम्ही आतापर्यंत शांत असतात का अशांत असतात. घरी जर लाईट गेली असती तर कोणी साहेबाला म्हणले असते फोन करा नावं, काहून नाही आली, पोरायला म्हणले असते बटन दाबून पाहणारे, कोणी कोणी काय काय म्हणलो असतो आपण, किती अशांत झालो असतो हे सांगता येत नाही. तर भगवान बुद्ध म्हणतात की या छोट्या छोट्या गोष्टीमुळं नश्वर शरीराला थोडंसं अग्नीचा त्रास, थोडा वायूचा त्रास, थोडा पाण्याचा त्रास. आता पाणी आपल्याला भेटतं पण तरी आपण म्हणतो थंड नाही का. बघा पाणी सुरू आहे, शरीरात पाणी सुरू आहे पण तरी आपण म्हणतो थंड नाही का. बरं डायरेक्टच थंड दिलं म्हणते काय हो, डायरेक्ट लगे दातात थंडकली, इतकं थंड असतंय का. बघा म्हणजे दोन्ही कोणी बी आपल्याला मध्यम मार्ग मान्य आहे पण मध्यम मार्गानुसार वागायला तयार नाही. बुद्ध काय म्हणतात की दोन्ही टोकं सोडून द्या. आमचे पूज्य धम्मसेवक भंतीजी सोप्या भाषेत सांगतात, बुद्धाने मध्यम मार्ग शिकवला. मध्यम म्हणजे काय, जसं घरामध्ये सुद्धा मध्यम मार्गाने चला, तुम्हाला धोका होणार नाही. नाही तर समजा घरामध्ये जास्त चोपडी बी फरशी ठेवू नका, कारण चोपडी ठेवली की सटकलं पडलं मेलं, भंतीची भाषा. आणि जास्त खरबड बी ठेवू नका, कारण टोचू रक्त बंबाळ झालं. तो बुद्ध काय म्हणतात, मध्यम मार्ग ठेवा. खंती सुधंत विधिना जितवा मुनिंदो, तंते जसा भवतु ते जय मंगलाने. म्हणून भगवंतांनी आज मारावर विजय प्राप्त केलेला आहे. शांती नावाचं शस्त्र त्यांनी हृदयात धारण केलेलं आहे. आणि भगवंताचा रथ, महारथ जर कोणता असेल तर विपස්සना नावाचा त्यांचा महारथ आहे. त्यांच्या रथाला जर कुठं जुटलेले जर कोणते बलशाली जर हत्ती कोणते असतील तर त्या 2 नाकाच्या नाकपुड्या आहेत. आणि त्यांचा खरा भरदा वेगाने जर समजा वार करण्याची जर कोणती गोष्ट असेल तर आनापानसतीनं पाहिलेला जो श्वास आहे तर ते श्वास त्यांचं खरं शस्त्र आहे, खरं त्यांचं सेनापती आहे. आणि म्हणून त्या एवढ्या सगळ्या सहाय्यांनी
श्वास नावाच्या सेनापतीला पाहत पाहत त्यांनी शांती नावाचं शस्त्र आपल्या हृदयात धारण करून हातामध्ये हजारो प्रकारचं शस्त्र घेऊन आणि लाखो सैन्य घेऊन आलेल्या माराला त्यांनी सहजगत्या हरवलं आणि शेवटचा विजय प्राप्त केला. आता डबल कधी लढाई होणार नाही म्हणून त्याला म्हणतात जयंती. आणि ती जयंती साजरी करायची तर आपण बी मारावर विजय प्राप्त करा. आपले मार थोडे वेगळे आहेत, बुद्धाचे मार थोडे वेगळे होते, आपले मार पण आहेत. प्रत्येक पंचाच्या पाठीमागं मार लागलेला आहे, प्रत्येकाच्या पाठीमागं मार आहे. म्हणून सोप्या भाषेमध्ये महादुर्गुणावर महासद्गुणाचा विजय म्हणजे जयंती. महादुर्गुणावर महासद्गुणाचा विजय म्हणजे जयंती. तर आपण बी आपल्यातले छोटे छोटे दुर्गुण काढून टाका. अनेक दुर्गुण आहेत. जसं कोणाला तंबाखू खायची सवय असेल तर सोडून द्यावा पटकन, आहे का नाही? कोणाला जर तंबाखू खायची सवय असेल तर सोडून द्यावा. कोणाला चोरून खायची सवय असेल तर लगेच सोडून द्यावा. कोणाला हप्त्यात खायची सवय असेल ती पण सोडून द्यावा. कोणाला कधी मधी छटाकभर प्यायची सवय असेल. काही लोक म्हणतात की भंतेजी मी रोज नाही पेत आणि मी कधी मध्ये पेतो. आणि काही म्हणतात भंतेजी मी गटारी थोडी पेतो, मी इंग्लिश पेतो. आता कोण इंग्लिश पेली काय आणि कधी मध्ये पेली काय, तर त्याला शेवटी दारूच पेली म्हणतात ना. त्याला दुसरं काय नाव देतील का? इंग्लिश पेल्यावर त्याला अमृत पेलं म्हणतील का? किंवा कधी मध्ये पेल्यानंतर त्यानं अमृत पेलं असं म्हणतील का? समजा उदाहरणार्थ एखाद्या माणसानं शेण खाल्लं, समजा उदाहरणार्थ एखाद्या माणसानं शेण खाल्लं तर त्याला शेण खाल्लंच म्हणतील ना. त्यानं हेड्या गाईचं खावं का जर्सीचं खावं, त्यानं हेड्या गाईचं खावं का जर्सीचं खावं, गावरान गाईचं खावं, वाळलेलं शेण खावं का वल्ला फटका खावं, शेवटी शेण खाल्लंच म्हणतील ना. बरं सोन्याच्या चमच्यानं खावं का स्टीलच्या चमच्यानं खावं, बरं ताटानं खावं का हातानं वरपून खावं, शेवटी त्याला शेण खाणंच म्हणतील ना. त्याला दुसरं काय ना होईन का? तसं एखाद्या माणसानं दारू छटाक पेली काय, नंतर त्यानं चांदीच्या ग्लासात पेली काय, कधी मधी पेली काय, इवाई आल्यावर पेली काय, मित्र म्हणला म्हणून डोसली काय, किंवा इच्छाच नव्हती पण निवडणुकीत फ्रीज भेटली म्हणून पेली काय, काही जरी झालं तर तो दुर्गुणच आहे. म्हणून आज संकल्प करा, अधिष्ठान करा, तंबाखू खाणाऱ्यांनी, दारू पिणाऱ्यांनी जे जे काही दुर्गुण आपल्यामध्ये असतील तर त्या दुर्गुणाला या बोधीला साक्ष ठेवून मी इथंच काढून जाईल असे तुम्ही दुर्गुण आपल्या ते काढा आणि तो जय प्राप्त करा आणि ते बुद्धाला वंदन करा. त्याला म्हणतात जयंती साजरी करणं. नाही तर बुद्धाने तिकडे विजय प्राप्त केला आणि आम्ही इकडे पराजय केला. बुद्धाने तिकडे विजय प्राप्त केला आणि आमचा इथं पराजय आहे. आम्ही इथंच ठरवलेलं आहे की घरी गेल्यावर जर त्यांनी पाणी काढून ठेवलं तर बरं आहे, नाही तर चांगलंच भांडते. पाहत हे तर उलटच काम आहे. म्हणजे इथं तुम्ही पक्क ठरवलं घरी गेल्यावर भांडायचं. जर सुनानं ठरवलं की सासूनं घरी गेल्याबरोबर काहीतरी हे केलं पाहिजे, हायकडे अवघड काम. म्हणजे तुम्ही दुर्गुण जोपासायचा नाही आहे तर तुम्ही सद्गुण वाढवायचा आहे, दुर्गुण इथंच काढायचा आहे. जर समजा कदाचित एखादी पत्नी नवऱ्यावर कधी घडी रागवत असेल, नवऱ्याला मागं फिरून बोलत असेल, किंवा नवरा एखादा दाटवट खात असेल किंवा डोळे वासत असेल, दोघांमध्ये कधी छोटा मोठा वाद होत असेल तर इथं पक्का अधिष्ठान करा. कोणाला सांगू नका की काय म्हणू लागले राऊंड मारता. बिना राऊंड मारल्या जाऊ नका. इथं असं राऊंड मारून जायचं आणि इथंच सांगायचं की बाबा राऊंड मारलं आणि भाऊचक्र सोडलं, तिकडे धम्मचक्र धरलं म्हणायचं. इथंच राऊंड मारायचं आणि इथंच सोडून द्यायचं की मी सासूला त्रास दिला, आता इथून पुढे देणार नाही. कारण की सासू मेल्यावर रिकामी जागा भरा, मी तिथं जाईल, मग जोड्या लावा, मग लय भारी होईल, मग त्याच्यापेक्षा इथंच काढून टाकते असं म्हणा. म्हणून सांगायचं तात्पर्य सोप्या भाषेमध्ये दुर्गुण काढा, सद्गुण वाढवा, दुर्गुण काढा, सद्गुण वाढवा. हीच तर जयंती आहे. आपल्या दुर्गुणावर आपल्या सद्गुणाने विजय प्राप्त करणे हे बुद्धाला वंदन आहे आणि ही बुद्धाची जयंती आहे. कोणताही दुर्गुण असू द्या. कोणाकोणाला अशी चुगली करण्याची सवय असते, अशी चुगली करण्याची सवय असते आणि केली म्हणून कोणाला कळू बी देत नाही. त्याच्यात त्याची प्रज्ञा डेव्हलप असते. म्हणजे समजू द्यायचं नाही कुठं चुगली केली म्हणून. इकडे चुगली करून यायचं काय म्हणले काय माहित आपल्याला, काय माहित. आपण तो कोणाच्या आध्यात नाही मध्यात नाही, आपल्याच कोणाशी एक नाही दोन नाही. बाई मी माझं घर भलं आहे का नाही, मी कधी बाहेर आहे का, औरंगपुरात भेटले बरं काल बरं. आता अशी कोणीच असते. आता एक प्रकारचं दुर्गुणच आहे ना. म्हणजे सोप्यातली सोपी छोटी जरी तुम्ही चुगली केली तर एक मोठ्या प्रकारची हानी होते.
मोठ्या प्रकारची हानी होते. एका बाईनं एका माणसाकडे सहज चुगली केली म्हणे तुम्ही जाता ऑफिसला पण तुमच्या काय पाठीला डोळे आहेत. तुम्ही बाप्पा काय झालं, जाऊ द्या नाही सांगायचं. ती एक महिनाभर येऊ विचारत होतं घडी की झालंच काय म्हणे, मी गेल्यावर घडतच काय घडी, काय सांगायचं तुम्हाला. घडी ते बिचारा यायचं नेमकं सांगा तरी काय झालं. काय नाही बाबा तुम्ही गेले ना तुमच्या दारी 2-3 चपला दिसतात म्हणे. एवढ्यावर बायको टाकून दिली. एवढ्या एका शब्दावर पुढं खरं काय खोटं काय पाहिच पाहिलं नाही. एका तुमच्या शब्दामुळं बिचारीचे 2 लेकरे घेऊन ती बिचारी किती दिवस तिथं राहिली. त्या पोराची ताटातूट झाली, त्यांचे 2 वर्ष वाया गेले, मोठ्या 2-4 भिंतीच्या संपर्कात आले, पुन्हा त्यांचं बिचाऱ्याचं जोडून दिलं. ही खरी घटना घडलेली आहे. एक सहज तुम्ही गोष्ट बोलून टाकता तर हा दुर्गुण आहे मोठाचे मोठा. म्हणून बुद्ध जयंतीच्या अनुषंगाने आपल्या दुर्गुणाला जाळून टाका आणि ठरवा की जे कोणी अलग अलग असतील त्यांना मी जोडायचं बोलीन, जे कोणी अलग असतील मी त्यांना जोडायचं बोलीन. याला म्हणतात आपला सद्गुण वाढवा आणि त्यालाच म्हणतात जयंती. म्हणून उपासक आणि उपासिकांनो, आपला तो जय अंती राहणार नाही, कारण आपल्यासोबत वारंवार लढाई होत राहणार आहेत. म्हणून आपण तथागत सम्यक संबुद्धाने आज खऱ्या अर्थाने बुद्धत्व प्राप्त केलं. त्यांचा बोधिसत्वाचा जन्मही झाला, महापरिनिर्वाणही स्वीकारलं. कारण तथागतांचं महापरिनिर्वाण सुद्धा ही दुःखद घटना नाही आहे. भिक्षू रडत होते तेव्हा भगवान त्यांना विचारत होते, भिक्षूने तुम्ही का रडता. अरंत भिक्षू रडत नव्हते, पण जे नवखे भिक्षू होते, जे की अजून क्षीणाश्रव झाले नव्हते, जे अजून बिचारे शिकणारेच होते, जे नवखे होते, त्या भिक्षूंना भगवान विचारतात की भिक्षूंनो तुम्ही का रडता. आनंद पण रडत होते, श्रोतापन्न असून आनंद पण रडत होते. तेव्हा भगवान म्हणतात आनंद तुम्ही का रडता. तर तेव्हा ते सांगतात की भगवान मी यासाठी रडतो की आता इथून पुढं माझे भगवान मला दिसणार नाहीत, इथून पुढं माझ्या भगवंताची वाणी मला ऐकायला येणार नाही, इथून पुढं मला ह्या महापुरुषाच्या सावलीसोबत राहता येणार नाही, इथून पुढं मला ह्या महापुरुषाची सेवा करता येणार नाही, इथून पुढं मी जर कुठं चुकायला लागलो तर मला योग्य मार्ग सांगणारा माझा मार्गदाता राहणार नाही. जसं एखादं हरणीचं पिलू, एखादं हरणीचं पाडस आपल्या हरणीच्या कळपापासून हरवल्यानंतर जसं कावरं बावरं व्हावं, तसं भगवान तुम्ही गेल्यानंतर मी कावरा बावरा होईल. भगवान जसं एखाद्या दूध पाजणाऱ्या आईचं लेकरू त्याची आई मेल्यानंतर जसं ते आता कुठं मी दूध पिऊन लहानचं मोठं व्हावं, जसं ते बेवारस होतं भगवान, तसा मी अनाथ होऊन जाईन. असे वेगळे उपमान देऊन आनंदाने रडणं सुरू केलं. तेव्हा भगवान त्याला म्हणतात, हे आनंदा तू असं म्हणू नको की तुझे भगवान तुला सोडून चाललेत. अरे आनंदा, तुझे भगवान कोणत्या गुणामुळे भगवान झालेत, तुझे भगवान कोणत्या गुणामुळे बुद्ध झाले. तर ज्या 10 पारमिता जे सद्गुण आहेत, जे 4 आर्य सत्य आहे, जे 37 बोधिपाक्षीय धर्म आहे, त्या सद्गुणाला धारण केल्यामुळं बोधिसत्वाचे बुद्ध तुझे गुरु झालेले आहेत. आणि ते सगळं ज्ञान मी या भिक्खू संघाला देऊन टाकलेलं आहे. आणि जेव्हा मी पहिलाच उपदेश केला तेव्हा कौंडिन्यमध्ये हे सगळं माझं ज्ञान ट्रान्सफर झालेलं आहे. म्हणजे हे धम्मचक्र प्रवर्तन, म्हणजे हे धम्म जो मला प्राप्त झालेलं होतं, तर ते धम्मचक्र माझ्यामध्ये फिरलं आणि ते धम्मचक्र कौंडिन्यमध्ये फिरलं, मग नंतर वप्पमध्ये फिरलं, महानामध्ये फिरलं, असं करत बद्धीमध्ये, नंतर आस्पजितमध्ये फिरलं, या 5 मध्ये सुद्धा ते फिरलं आणि पुढं चालून 55 मध्ये आणि पुढं मग ते 1000 जटिल बंधूमध्ये. अरे आनंदा, लाखो भिक्षू आरहंत झाले आणि जे श्रोतापन्न झाले, या सगळ्यांमध्ये मी हा धम्म ठेवून चाललो. तर तुझे बुद्ध फक्त शरीराला निघून चालले, तुझे भगवान तर इथंच आहेत. म्हणून धम्म आणि विनय हा तुझा गुरु राहील, धम्म आणि विनय हा तुझा शास्त्र राहील. म्हणून भगवान बुद्धाने दिलेले जे 84,000 वचनं आहेत, भगवंतांनी स्वतः 82,000 आणि भिक्षूंनी 2,000, अरहंतांनी 84,000 जे उपदेश आहेत, भिक्षूंना जे दिलेले विनय आहेत, तर ते भगवान सोबत घेऊन गेलेले नाहीत, तर ते इथंच ठेवून गेलेले आहेत. त्यामुळे आजचा बुद्ध जर कोण असेल तर धम्म आणि विनय हे आजचे बुद्ध आहेत. आणि तो धम्म आणि विनय झाडात नसतो, नदी नाल्यामध्ये नसतो, तो भिक्खू संघामध्ये असतो. एका भिक्षूमध्ये पूर्ण विनय, एका भिक्षूमध्ये पूर्ण 84,000 गाथा नसतात, तर जगाच्या पाठीवरल्या अनेक भिक्षूमध्ये 10, 20, 50, 1000, 10,000 असे भगवंताचे वचनं सामावलेले असतात. म्हणून जगाच्या पाठीवरले सगळा भिक्खू संघ मिळून एक बुद्धाचा धम्म तयार होतो आणि एक भगवंताचा विनय तयार होतो. आणि भिक्षूमध्ये सामावलेले तो धम्म आणि विनय आजचे बुद्ध आहेत. म्हणून तुम्ही बुद्धं शरणं गच्छामि म्हणताना मूर्तीला शरण जाऊ नका. पितळाचे असो, तांब्याचे असो, सोन्याची चांदीचे असो, ती धातू तुम्हाला कधी आशीर्वाद देणार नाही किंवा धम्मोपदेश करणार नाही. ते केवळ आणि केवळ आपले शास्त्र असे दिसत होते, एवढ्यासाठी प्रेरणा घेण्यासाठी आहे. पण भगवंताचा जिवंत धम्म जर कोणात असेल तर हे चालते फिरते जे भिक्षू लोक आहेत त्यांच्यामध्ये धम्म आणि विनय सामावलेला आहे. त्यामुळे भिक्खू संघात बुद्ध लपलेले आहेत.
आणि धम्म बी भिक्खू संघातच लपलेला आहे आणि संघ बी भिक्खू संघातच लपलेला आहे. त्यामुळं तुम्हाला तिन्ही रत्नाची जर शरण घ्यायची असेल तर तुम्ही भिक्खूला शरण जा. शरण जा म्हणजे भिक्षूने सांगितलेल्या मार्गानुसार चला. कारण की डॉक्टर असतात, डॉक्टर एक दवा देऊन जातात आणि डॉक्टर गेल्यानंतर त्या पेशंटची देखभाल नर्स करतात. म्हणून बुद्ध नावाचे डॉक्टर होते, धम्म नावाची दवा होती आणि भिक्खू संघ हा नर्स आहे. भिक्खू संघ हा नर्स आहे कारण बुद्ध नावाच्या डॉक्टरनं धम्म नावाची दवा देऊन गेले आणि या नर्सला सांगून गेले की ह्या पेशंटला जर जास्तच आजार असेल तर हे इंजेक्शन द्या, ते इंजेक्शन द्या, ही गोळी द्या आणि जास्त बिमार असेल तर सलाईन लावा आणि लयच कारभार बिघडला असेल तर डायरेक्टली ऑपरेशनच करून टाका. त्यामुळे असे ऑपरेशनवाले अनेक उपासक आहेत की त्यांचे ऑपरेशन होऊ सुद्धा डबल बी त्यांच्यामध्ये थोडे थोडे आजार झालेलेच आहेत. पुन्हा ते गाठ काढून डबल एक छोटी छोटी गाठ आलेली आहे काही काहीला. आता डबल ऑपरेशन सक्सेस होतंय का काय काय सांगता येत नाही. म्हणून उपासक उपासिकांनो, आपल्याला आजार कोणता झालेला आहे की बुद्ध नावाच्या डॉक्टरनं तो आजार पाहिलेला आहे तर आपल्याला तृष्णा नावाचा आजार झालेला आहे. तृष्णा नावाचा आजार बरा करण्यासाठी बुद्ध नावाच्या डॉक्टरनं चारारे सत्य नावाची धम्मरूपी दवा आपल्याला बहाल केलेली आहे आणि ते भिक्खू संघ नावाच्या नर्सला सांगितलेलं आहे की जाऊन या बिचाऱ्या पेशंटला नीट करा आणि त्यांचा आजार बरा करा. म्हणून आपल्याला तृष्णारूपी नावाचा जर आजार बरा करायचा असेल तर बुद्ध नावाच्या डॉक्टरनं आपल्याला एक पथ्य पण दिलेलं आहे. जसं आपल्याला सर्दी झाली तर काही डॉक्टर दवा देतात, गोळ्या देतात, पण त्याबरोबर पथ्य देतात. काय म्हणतात, एखादी बाई माणूस जर डॉक्टरकडे गेला, मला डॉक्टर मला लय सर्दी झाली हो, तर डॉक्टर म्हणतो मी गोळी देतो, मी इंजेक्शन देतो, पण माझी गोळी माझी दवा तुमच्या ह्या सर्दीवर तेव्हा इलाज करेल जेव्हा तुम्ही आईस्क्रीम खाणं सोडून द्याल, जेव्हा तुम्ही बर्फाचे गोळे खाणं सोडून द्याल, जेव्हा तुम्ही थंड पाण्याने आंघोळ करणं सोडून द्याल. तर गोळ्या तर काम करतील पण तुम्ही हे पथ्य पण पाळा. जर कोणी म्हणले की असा कसा डॉक्टर, मी बर्फ पण खाल्लं पाहिजे, मी आईस्क्रीम बी खाल्ली पाहिजे आणि माझी सर्दी बरी झाली पाहिजे, तर त्यांनी काय केलं, आईस्क्रीम सोडली नाही आणि मग तर नाकाला धारच लागली. मग तर धार मग पिठात पड, इथं पड, तिथं पड, कुठेही पडू लागलं. मग तर फुरके मारू मारू म्हणू लागले, माय हे डॉक्टर काय कामाचा नाही, हे डॉक्टर काय कामाचं नाही. अरे डॉक्टर बरोबर कामाचा आहे, तुम्ही पथ्य पाळलं नाही, तुम्ही पथ्य पाळलं नाही. म्हणून तुम्हाला आताचे जे बौद्ध दीक्षित बौद्ध दिसतात, ज्या ज्या बौद्धाचे लाभ झालेले नाहीत ते कशामुळे झालेले नाहीत, तर बुद्धाने चारारे सत्य नावाची दवा तृष्णारूपी आजारावर बरोबर दिलेली आहे, पण पंचशील नावाचं पथ्य पाळत नाहीत. हे पंचशील नावाचं पथ्य पाळत नाहीत कारण कुठलाही आजार झाला तर डॉक्टर म्हणतात ना, हे नका खाऊ, ते नका खाऊ, ते नका करू. तसं बुद्ध म्हणतात, हत्या नका करू, चोरी नका करू, हे विचार नका करू, खोटं नका बोलू, नशापतन नका करू, तर नका करू. तर हे पथ्य आहे आणि ज्या ज्या लोकांनी पथ्य पाळलं तर त्यांचे आजार बरे होत चालले. आणि ज्यांनी ज्यांनी पथ्य नाही पाळलं, कोणी कोणी म्हणते, कोण काय पाहिले का, एक चमच भरच खाऊन पाहू, एक चमच भरच आईस्क्रीम खाऊ पाहू, तर एकच लाकडी बंद होते, बंद सुरू होते. मग तेवढा आजार होतोच. तसं काही काही लोक म्हणतात 4 शील पाळू पण थोडी पिऊनच पाहू, मग पिऊनच पाहिली मग होतच भांडणच होते. म्हणून एकही शील तोडण्याची परमिशन नाही, उलट आज 3 शील जास्त पालन करण्याची आपल्याला बुद्धानं प्रेरणा दिलेली आहे. म्हणून मायमाऊल्यांनो, आपण अष्टशिलाचं पालन करून खऱ्या अर्थानं बुद्धाला आपण वंदन केलं पाहिजे आणि आपल्यामध्ये जय प्राप्त केला पाहिजे. तर कोणता, आज 3 अंगांनी हत्या करणार नाही, 3 अंगांनी चोरी करणार नाही, 3 अंगांनी ब्रह्मचर्याचं पालन करील, 3 अंगांनी कायावाच्या मनाने खोटं बोलणार नाही. अनेक लोकांना असं वाटतं की खोटं आपण फक्त तोंडानंच बोलतो, शरीराने बी बोलतो, मनाने बी बोलतो, शरीराने बी बोलतो, मनाने बी बोलतो. कधी कधी असे बसल्या बसल्यानंतर काही काही लोक आपल्याला विचारतात, आपण म्हणतो जेवेल नसतात बरे, हे त्याला काय वाटलं खोटं फक्त तोंडानंच बोलतात का नो. कोणी 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 असं केलं ते म्हणतात, पण काहीच खायला नसते. आणि काही काय आत्ता खाऊन आले असतात, कोणी म्हणते जेवले का म्हणतात, कारण इकडं बोट्या बोट्या पाहायला असतात, म्हणजे खावंच वाटतंय. तर हे शरीराला बी खोटं बोलतात लोक, असं करू करू तसं तसं. म्हणून तुम्ही असा नका विचार करू तोंडानेच बोलतात, काया वाचा मनाने. म्हणून 3 अंगांनी तुमचं हे खोटं बोलणं बी नाही पाहिजे आणि 3 अंगांनी नशापतन बी नाही पाहिजे, 3 अंगांनी नशापतन बी नाही पाहिजे. अनेक लोकांना वाटते की नशा फक्त दारूनेच येते का नो. नाही, नशा या 5 प्रकारचे सांगितल्यात बुद्धाने. एक पहिली नशा आहे दारूची नशा, दुसरी नशा आहे सौंदर्याची नशा, तिसरी नशा आहे ताकदीची नशा, चौथी नशा आहे पैशाची नशा आणि 5वी नशा आहे ज्ञानाची नशा. हे WW आलेली ताकद आहे ना, ती एक नशाची. लक्षात, ज्याच्याकडे जास्त पैसे आहेत ना ती एक नशाच आहे, जास्त थोडं हुशार लोक असतील ना दुसऱ्याला फसवण्याची ती एक नशाच आहे. म्हणून तुम्ही या 5 नशापैकी सर्वात हलकी जर नशा कोणती असेल तर दारूची नशा सगळ्यात हलकी आहे. ते पिऊन माणूस मुकच झोपतंय. पण सौंदर्याची नशा मरेपर्यंत कायमची राहते, ती काय उतरत नाही. एकदा चढली की ती डायरेक्ट माणसाला दुर्गतीला नरकात घेऊन सोडल्याशिवाय राहत नाही जर सौंदर्याची नशा आली तर.
जर कोणाला पैशाची नशा आली ना तर तो माणूस खून करायच्या सुपाऱ्या देतो, डायरेक्ट सुपाऱ्या, म्हणून तो माणूस डायरेक्ट नरकात जातो. आणि म्हणून ह्या बाकीच्या 4 नशा ह्या जास्त खतरनाक सांगितल्यात बुद्धाने या नशापातनापेक्षाही. म्हणून आपण त्या 5ही नशेतून बाहेर पडा. त्यानंतर अवेळी भोजन करू नका, कारण आपल्या घरामध्ये चक्की पाहिलं तुम्ही, आपल्या नगरामध्ये चक्की असते, हप्त्यात 1 दिवस ती बंद असते. काहून की ते जे लोक दगडाचे 2 दगड असतात ना, ते बी दळू 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 गुळगुळीत होऊन जातात. जर दगड एवढे गुळगुळीत होतात तर आतडे कसे होत असतील. 3 टाइम खाऊ 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 आहे का नाही. 3 टाइम खाऊ 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 खाऊ, कधी पतलं, कधी असं, कधी तसं, कधी कुरुम कुरुम, तर कधी चटक मटक, तर कधी फुरुक फुरुक, तर वेगवेगळं. ते पोटाला काय, त्याला तर बिचारायला एवढे परेशानी की बिचारा तोंड टाकतंय आणि परेशानी माही आहे का नाही. बेजारी. म्हणून 1 दिवस आराम, पोटाला 1 दिवस आराम. चटकी टाकवले जाते ना, तसं आपले पोट सुद्धा रिकाम असलं तर टाकवल्या जाते, म्हणजे आतडे पुन्हा काम करतात. आणि ज्याचा जठर जास्त दिवस जगतंय तो माणूस जास्त दिवस जगतो. म्हणून आपण ते शील, नाच गाणे तमाशे आदी मेळे सुगंधी द्रव्याने मोडून तोडून घेणं, असं 8 शिलाचं तुम्ही 3 अंगांनी पालन करा आणि आपलं जीवन सुखी बनवा. आणि खरे आपल्यातले दुर्गुण काढून टाका. जे दुर्गुण असतील, जसं आपण बेकीनं वागत असेल तर ते बेकीनं वागणं सोडा आणि आपण एकीनं वागणं सुरू करा. आणि हीच तथागताची जयंती साजरी करा. आजच्या क्षणी जास्त उपदेश न देता बाबाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमीच्या कणाकणातून पुन्हा एकदा त्या बोधीचे तरंग या ठिकाणी उमलू दे. या ठिकाणी पुन्हा एकदा बोधिवृक्ष हा हिरवागार होऊन पूर्ण विश्वभर बाबासाहेबाचा संकल्प पूर्ण होऊ दे. अशीच आजच्या या चरणी, तथागताच्या चरणी आपण वंदना करूया, प्रार्थना करूया आणि सगळ्यांप्रती मैत्री भावना करून धम्मदेशना समाप्त करतो. सर्वांचं मंगल हो, कल्याण हो, सुखी हो.